मित्रांनो, टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट हा व्हिडिओ मी घेत आहोत, कारण की या व्हिडिओमध्ये आहेत 5 क्वेश्चन्स आणि ते 5ही प्रश्न एका सिलेबस से रिलेटेड आहे, जो टेट आयबीपीएस पॅटर्नचा सिलेबस आहे। पहिला प्रश्न आहे इंग्रजी वर्णमालेनुसार पेयर्स शोधणे। तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती होणारच आहे, कशा पेयर्स शोधल्या जाणार आहेत तर। त्याच्यानंतर आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढणे, म्हणजे अंदाजे मूल्य कशा पद्धतीने काढलं जातं हे सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहोत। त्यानंतर आहे इनइक्वालिटी। इनइक्वालिटीला असमानता म्हटलं जातं, तुम्हाला माहित असेल ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन, इज इक्वल टू वगैरे जे साइन असतात ते यामध्ये तुम्हाला कंपेअर करता येतात। त्याच्यानंतर आहे सिम्प्लिफिकेशन। सिम्प्लिफिकेशन म्हणजे पदावली। तुम्हाला माहित असेल पदावलीचे प्रश्न 10 ते 15 200 मार्क्सच्या पेपरमध्ये असते। आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज कशा पद्धतीने काढायचं हे सुद्धा तुम्हाला या माध्यमातून मी शिकवणार आहोत। चला पहिला प्रश्न आपण घेऊया। निर्देश देण्यात आलेले आहे, खालील प्रत्येक प्रश्नामध्ये शोधा की दिलेल्या शब्दात अक्षराच्या अशा किती जोड्या आहेत, त्यांच्यामध्ये त्या शब्दात तितकीच अक्षरे आहेत जितकी इंग्रजी वर्णमालेमध्ये असतात। यामध्ये थोडंसं मी ऍड करतो की पुढे आणि मागे दोन्ही दिशांनी असं फक्त मी या ठिकाणी ऍड केलेलं आहे। म्हणजेच काय की आपल्याला फॉरवर्ड आणि रिव्हर्स असे दोन्ही शोधावं लागेल। आता तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुमचा आन्सर काय ते बघा। त्याच्यानंतर माझा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट करा आणि करेक्ट आन्सर तुम्ही शोधा। बघा AMONGST अमॉन्गस्ट हा शब्द आहे। कसं असतं की इंग्रजी वर्णमाला जी ABCDEFGH IJKLMNOP QRS TUV XYZ म्हणजे 26 जे अल्फाबेट्स आहे, त्या अल्फाबेट्स मध्ये जर कुठलाही एखादा अल्फाबेट्स पकडला आणि मधला कुठला एखादा अल्फाबेट्स पकडला, त्याच्यामध्ये जेवढे अक्षर असणार तेवढेच अक्षर या ठिकाणी सुद्धा येतात। मात्र त्या ठिकाणी सिलेक्टेड त्या अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार येतात। या ठिकाणी मात्र मधले कोणते अक्षर आले तरी चालते। फॉर एक्झाम्पल बघा, आपण काय करायचं, डोक्याचा वापर करायचा। आपल्या डोक्यामध्ये ABCD आहे। आता ए आपण टार्गेट करायचा। काय टार्गेट केला आपण? ए नंतर आपण काय म्हणणार बी। इथं सुद्धा बी लक्षात घ्यायचं। BCDEFG जे मी डोक्यातून असा बाहेर असा अल्फाबेट्स काढला आणि इथं अटॅच केला तर तो मॅच झाला नाही। कारण की बघा AB इथं बी झाला, इथं IM मॅच झाला नाही। मॅच जर झाला तर पेअर समजायची। BCDEFG ये काही कामाचा नाही, कारण की त्याच्यापासून पेअरच तयार नाही झाली। आता दुसरा घेऊ आपण एम नंतर ओ घ्यायचा। बघा एम घेतला की नाही, MN OPQR एम काही कामाचा नाही। इकडून इकडे जात असताना म्हणजे हाय सुद्धा कामाचा नाहीये, एम सुद्धा कामाचा नाही। आता बघूया ओ MN ओ नंतर काय येत असते? PQRS ओ ही काही कामाचं नाही। त्याच्यानंतर NMN OPQ काहीच कामाचं नाही। GHI काहीच कामाचं नाही। यस नंतर टी येते, कामाचं आहे यस। कारण की या ठिकाणी काय झाली, एक पेअर झाली। काय झालेली आहे? एक पेअर या ठिकाणी आपल्याला कंप्लीट झाली ST, म्हणजे हे सापडलं। म्हणजे फॉरवर्डला फक्त एकच पेअर झाली, ते म्हणजे पुढे जात असताना आपल्याला फक्त एकच पेअर सापडली, ते म्हणजे ST। आता मागून पुढे येताना म्हणजे असं येत असताना सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे। म्हणून आपण मागे येत असताना पुन्हा आपण तसंच विचार करायचा। टी ला टार्गेट करायचा। आता टी इकडून इकडे टी PQRS T UVWXYZ काहीच मॅच नाही झाला। हा टी काही कामाचा नाही। यस नंतर यस टार्गेट केला, TUVWX काहीच कामाचा नाही। यस GHIJK जी सुद्धा कामाचं नाही। ओ काम म्हणजे एन कामाचं आहे, एन नंतर ओ येतं। ही झाली पहिली पेअर। NOPQ पुढे सुद्धा जाऊ द्यायचं शेवटपर्यंत। नंतर ओ नंतर PQ आयच नाही, मॅचेस नाही झाले। एम नंतर एन आहे, ये एन पाहिजे होता म्हणून एम सुद्धा काही कामाचं नाही। या ठिकाणी कामाचं कोणते ठरले तर ST आणि हा एन सोबत ओ, म्हणजे फक्त दोनच पेअर झाले। या पद्धतीने तुम्ही पद्धतशीर व्हिडिओ बघा, एकदम स्लो मोशनमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तुम्हाला सांगत आहोत। अशा पद्धतीचे प्रश्न विचारले ना
तर कमीत कमी 5 ते 10 विचारले जात असतात शिफ्टनुसार. कारण की आपला जो टेटचा पेपर आहे तो कमी जास्त 17, 18, 19, 20 शिफ्टमध्ये होत असते आणि मशीन कोडनुसार पेपर तयार होत असल्या कारणाने तो कोणत्या शिफ्टला काय येईल काहीच सांगता येत नाही. म्हणून पूर्ण सिलेबस कंप्लीट करून ठेवा. आयबीपीएस पॅटर्न काय म्हणते की सिलेबस पूर्ण करा, आधी सिलेबस समजून घ्या. हा अल्फाबेटिकली जो सिलेबस आपला असतो त्याच्यातला हा एक छोटासा बिंदू आहे असं समजा, म्हणजे पॉइंट्स आहे झाला. म्हणजेच या ठिकाणी किती आले, 2च पेअर तयार झाल्या. दुसरी पेअर कोणती, एन ओ, ही झाली दुसरी पेअर. आता बघूया ना आन्सर. बघा 2च पेअर आहे. सेकंड क्वेश्चन आपण घेतलेला आहे कशाच्या संदर्भात, अप्रोक्सिमेट व्हॅल्यू काढण्याच्या संदर्भात. अप्रोक्सिमेट व्हॅल्यू काढणे म्हणजेच काय, अंदाजी मूल्य काढणे. अंदाजे मूल्य काढताना काय करायचं ते तुम्हाला सांगतो. पॉइंट्स नंतरचा जो अंक आहे तो जर 1, 2, 3, 4 असेल तर पॉइंट्स त्याला नष्ट करून टाकायचं. हे बघा, हा नष्ट होणार, हा नष्ट होणार नाही, हा नष्ट होणार नाही, हा पण नष्ट नाही होणार, हा पण नष्ट नाही होणार. कारण की पॉइंट नंतर 5, 6, 7, 8, 9 जर असेल तर त्याला आता नष्ट करायचा, परंतु याला 1 ने वाढवायचा. 799 म्हणजे होते 800. सो या ठिकाणी आपण घेतले 800. त्याच्यानंतर इथे काय होणार आहे, 1 ने वाढवला तर हे झाले 87. या ठिकाणी 1 ने वाढवला तर हे झाले 599 प्लस 1 म्हणजे 600. त्याच्यानंतर हा सुद्धा 1 ने वाढवला तर हे झाले किती, तर 270. आता काय करायचं, बॉडमासच्या नियमानुसार, BODMAS, बॉडमास म्हणजे कंचे भागू बेवा, तुम्हाला माहितच आहे. याच्या नियमानुसार ब्रॅकेट आहे नाही, परंतु ओ म्हणजे काय होते, ऑफ होते. तो ऑफ या ठिकाणी आहे जो सर्वप्रथम घ्यायला लागतं, ज्याला जो कन्वर्ट होतो गुणाकारामध्ये. आता काय करायचं, हे काय झाले 32, म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला 32 झाले 32. आता याला टक्के लागलेले आहे, जर टक्के लागलेले असेल तर डिवायडेड बाय 100 असते. सो या ठिकाणी 100 घेतले. ऑफ म्हणजे होते गुणाकार. हे 799 म्हणजे झाले 800 प्लस आहे प्लस, नंतर घेतले 87. 87 ला टक्के लागलेले आहे म्हणून डिवायडेड बाय 100. ऑफ म्हणजे गुणाकार. हे 599 म्हणजेच काय झाले, तर 600 बरोबर हा झाला x, व्हॉट म्हणजे x, प्लस हे झाले 270. कसं सॉल्व्ह करणार. आता या ठिकाणी 2, या ठिकाणी काय झाले, तर 2 हे झालेले आहे. हा एक ब्लॉक झाला, हा दुसरा ब्लॉक झाला आणि हा तिसरा ब्लॉक झाला आउटरचा. या ठिकाणी उभा सुद्धा तुम्ही भाग देऊ शकता किंवा आडवा भाग देऊ शकता. सोयीस्कर आहे 100 1 100, 100 8 800. आता याचा गुणाकार जो थेट आपण इथे लिहून घ्यायचा, 8 2 16, हा चाला 1 जो माइंड मध्ये ठेवायचा, 8 3 24, 24 ने 1 25, म्हणजे इथं आले 256. हे बघा. त्याच्यानंतर हा प्लस आहे, इथे सुद्धा तसंच 100 1 100, 100 सकम 600. आता याचा गुणाकार आपण इथे लिहून घेऊ. साइन साठी किती 42, माइंड मध्ये 4 आले, माइंड मध्ये ठेवायला शिका. आणि साइन साठी 42 4 माइंड मध्ये, साइन साठी 42 4 माइंड मध्ये, साइन साठी 48, 48 ने 4 होतात 52, म्हणजेच या ठिकाणी 522 आले. इज इक्वल टू x प्लस 270. हे जे आता एवढे जे रचना आहे ही आपण कुठेतरी इथे लिहून घेऊ. हे बघा इथे मी लिहितो शॉर्टकट मध्ये, 256 अधिक 522 बरोबर x प्लस 270. मित्रांनो याची बेरीज जर केली तर 6 2 किती झाले 8, 5 2 किती झाले 7 आणि हे झाले 7. 778 बरोबर x प्लस 270. आता हे जे प्लस 270 आहे ते काय होणार आहे, तर इकडे जाऊन मायनस होणार आहे. म्हणजे डायरेक्टच आपण जर इथं 270 मायनस केले तर आपलं प्रॉपर आन्सर निघते 805. 508 आन्सर आला मित्रा. सो 5th ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. बघा राईट, चेक करूया, राईटच आहे. तुम्ही सुद्धा काय करायचं, व्हिडिओ पॉज करत सोडत बघा. एक नवीन रजिस्टर करा, त्याला फक्त त्या रजिस्टरवर एक नाव द्या, 5 मिनिट व्हिडिओ. मी तुम्हाला एकदम बेस्टपैकी समजून सांगत आहो, जेणेकरून सिलेबस वाईज तुमचा पूर्ण टेटचा अभ्यास झाला पाहिजे म्हणून. बघा नेक्स्ट, तत्पूर्वी सांगू इच्छितो की माझी टेस्ट सिरीज आहे, 200 मार्कचा मी पेपर घेतो जो सिलेबसनुसार असतो. ऑल ओव्हर पूर्ण सिलेबस त्या ठिकाणी कव्हर केलेला असतो. असे पेपर तुम्हाला मिळणार आहेत 10. रिन्यू पेपर आता संडे पासून म्हणजेच उद्यापासून तुम्हाला मिळणार आहे.
हे बघा संडे फुल लेंथ पेपर. तुम्ही जर इच्छुक असाल तर 7709119501 वर कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला यासाठी एक डेमो पेपर फ्री मिळेल. डेमो पेपर जो फ्री आहे तो डेमो पेपर एकदा सोडवा, त्याच्यानंतरच तुम्ही डिसिजन घ्या. जर योग्यरित्या आयबीपीएस पॅटर्न नुसार असेल तरच मात्र माझा पेपर जॉईन करा, अन्यथा जॉईन नाही केला तरी चालते. ठीक आहे. हा काय तर फ्री आहे. त्यासाठी तुम्हाला मित्रांनो नवीन जर असाल तर या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल. हाय करा, मी तुम्हाला त्या ठिकाणी डेमो पेपर देऊन टाकतो. चला पुढे. तिसरा प्रश्न. इट्स व्हेरी युनिक क्वेश्चन. इनइक्वॅलिटीशी रिलेटेड हा प्रश्न आहे. कशाशी रिलेटेड? इनइक्वॅलिटी. इनइक्वॅलिटी म्हणजेच काय होते? असमानता होते. असमानता. आता असमानता म्हणजेच काय की ज्या ठिकाणी ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे, स्मॉलर दॅनचं चिन्ह आहे, ग्रेटर दॅन इज इक्वल टूचं चिन्ह आहे, स्मॉलर दॅन इज इक्वल टूचं चिन्ह आहे किंवा इज इक्वल टूचं चिन्ह आहे, हे जर स्ट्रोक मध्ये असेल म्हणजे स्टेटमेंट 2-3 जर असेल तर त्याला निष्कर्षासहित आपल्याला स्टेटमेंटची जुळवाजुळव करावी लागते. कशी करणार जुळवाजुळव? आता या ठिकाणी बघा. ओके, पहिले तर बघायचं कॉन्क्लुजन कडे एका डोळ्यानं, दुसरा डोळा ठेवायचा याच्यावर. मग कॉन्क्लुजन काय म्हणते? डी आणि एक्स पर्यंत. तर आपण याच्यामध्ये डी आणि एक्स जुळते का ते बघायचं. या ठिकाणी डी आहे आणि या ठिकाणी एक्स आहे, निश्चितचपणे जुळते. कसा जुळणार आहे? डी पासून तर आपण एस इथपर्यंतच यायचं, जेचा विचारच नका करू. म्हणजे मी काय जोडणार आहे? डी जैसे ते इकडे जर आलो तर जैसे ते लिहायचं. समोर जात असाल तर चिन्हामध्ये बदल करायचा नाही, परंतु उलट जर येत असाल तर चिन्हामध्ये बदल केल्याविना राहायचं नाही. कळलं? येस. सो या ठिकाणी ग्रेटर दॅन ए, त्यानंतर ग्रेटर दॅन इज इक्वल टू एस. आता हा एस आणि हा एस जुळला. मग काय करायचं? इथून इकडे गेल्यानंतर बरोबर एस एक्स सापडते, कारण आपल्याला डी एक्सचा विचार करायचा आहे. मग अशा वेळेस काय करायचं माहिती आहे? यसला कॅन्सल करायचं, कारण की हा म्हणजे इक्वल झाला ना, आणि इथं आपण लिहिला. आता इथून इकडे जातो, इथे स्मॉलर दॅन इज इक्वल टूचं चिन्ह आहे, तर आपल्याला ग्रेटर दॅन इज इक्वल टूचं चिन्ह घ्यावं लागेल. मी बघा या ठिकाणी कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला कळेल. ते याचा चिन्ह बदल करायचा. काय होणार आहे? स्मॉलर दॅन इज इक्वल टूचं ग्रेटर दॅन इज इक्वल टू होते, म्हणजे असं चिन्ह होते. मग एफ लिहून घेतला. देन पुन्हा याचं सुद्धा चिन्ह बदलले. त्या ठिकाणी ग्रेटर दॅन इज इक्वल टू एक्स येणार. आता मला सांगा डी पासून तर एक्स पर्यंत आलो का नाही? आता मध्ये जे अल्फाबेट्स आलेले आहेत त्याचा विचारच नका करू. याला कट करा, यालाही कट करा, यालाही कट करा. एएसएफ काढून टाकले. आपल्याला फक्त चिन्ह कोणते दिसून आले याच्यामध्ये? हा ग्रेटर दॅन आहे, हा ग्रेटर दॅन इज इक्वल टू आहे, ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि ग्रेटर दॅन इज इक्वल टू आहे. मित्रांनो 2 ब्लॉक करायचे. पहिल्या ब्लॉकमध्ये काय घ्यायचा? हा पहिला ब्लॉक आहे जो स्मॉलर दॅनशी रिलेटेड आहे. असे 3 गोष्टी लिहून घ्यायच्या. एक तर स्मॉलर दॅन, नाही तर स्मॉलर दॅन इज इक्वल टू, नाही तर इज इक्वल टू. नंतर एक ग्रेटर दॅनचा एक बॉक्स करायचा. एक तर ग्रेटर दॅन, नाही तर ग्रेटर दॅन इज इक्वल टू, नाही तर इज इक्वल टू. सर्वात पहिले महत्व द्यायचं, अशा प्रकारची मिक्सिंग जर आली तर या ब्लॉकमध्ये जर जात असेल तर या चिन्हाला ग्रेटर दॅनला, जर ग्रेटर दॅनचं चिन्ह नसेल तर या दोघांपैकी याला वेटेज द्या. ग्रेटर दॅनच्या ब्लॉककडे जर हा एवढा भाग झुकत असेल, बघा ना, हा एवढा भाग ग्रेटर दॅनच्या बॉक्समध्ये मिक्स होताना आपल्याला दिसतो. मग अशा वेळेस काय करायचं? ग्रेटर दॅनच्याच चिन्हाला वेटेज द्यायचं. जर ग्रेटर दॅनचं चिन्ह या मिक्सिंग मध्ये नसेल तरच ग्रेटर दॅन इज इक्वल टू ला महत्व द्यायचं. या ठिकाणी बघा हा इकडे जातो तर ग्रेटर दॅनला महत्व द्यावं लागेल. म्हणजेच हा कॅन्सल झाला, हाय कॅन्सल झाला, हाय कॅन्सल झाला, याला महत्व आहे ना. म्हणजे आपण फायनली काय म्हणू शकतो? आपण असं म्हणू शकतो मित्रा, डी इज ग्रेटर दॅन एक्स. हे झालं खरा निष्कर्ष. याला काय म्हणायचं? खरा निष्कर्ष म्हणायचं. खरा निष्कर्ष. आता खरा निष्कर्ष हा आहे ना मित्रा, इथं काय म्हणते? डी इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू एक्स. म्हणजेच हा चुकला तो. आता दुसरा, हे तुम्हाला कळलं का? येस. आता मी याला मोडून टाकतो. बघा दुसऱ्याकडे जाऊ आपण. आता दुसऱ्या याच्यासाठी काय करूया आपण? सी आणि ए ला टार्गेट करू. कधी कधी तुम्ही जर समजा जास्त प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला व्हिज्युअली पण याच्यावर आन्सर येते. आणि काही कठीण नसते. हे सगळा सिलेबस सोपा आहे, फक्त प्रॅक्टिसवर डिपेंड करते. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी तुम्हाला जास्त मार्क्स मिळेल. ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस झाली त्याचा पेपर कव्हर होणार, आणि पेपर कव्हर झाला की 100% सांगतो की त्याला जास्त मार्क्स मिळतात. आता सी आणि ए बघा, सी आणि ए. आता या ठिकाणी जर बघितलं सी इथे आहे आणि ए इथे आहे.
आपण यालाही तसंच करू शकतो. आता सी साठी इकडे आपण असं जाणार, मात्र यस याला अटॅच होते, मग आपण इथं असं येणार. आता याला जायचं ते लिहून घेऊ, म्हणजे इच्छा इथे लिहिलं तरी चालत होतं, म्हणजेच आपण जर समजा याला लिहूनच घेऊ, ठीक आहे. नाहीतर मी काय केलं असतं, आता याला इथंच बिलकुल असं अटॅच केलं असतं डायरेक्ट, हा कॅन्सल केला असता आणि याला काय केलं असतं, तर उलटा गेला ना, हा तर ग्रेटर दॅनचं काय केलं असतं, स्मॉलर दॅन केलं असतं आणि हा ए अटॅच करून दिला असता. म्हणजे हा आपला काय झाला, समजा असाच होणार आहे, बरोबर की नाही. हा सरळ गेला म्हणजे आपण सरळ लिहिलेलंच आहे, यस याला अटॅच झाला, हा उलटा गेला म्हणजे आपण याचं चिन्ह उलट केलं आणि ये लिहून टाकलं. आता मला सांगा की हा सी आहे आणि हा ए आहे, याच्या मधातले हे सगळे कॅन्सल करून टाकायचे, एक्स एफ आणि एस. हा जो आहे हा चिन्ह ग्रेटर दॅनचा आहे, नंतर हा काय स्मॉलर दॅन इज इक्वल टू आहे, नंतर स्मॉलर दॅन इज इक्वल टू आहे. मतलबच नाही मित्रा, या ठिकाणी टक्कर झाली. दोन वेगवेगळे चिन्ह जर आपापसामध्ये टक्कर करत असेल, दोन वेगवेगळे चिन्ह म्हटलं मी, तर त्यामध्ये कोणताही निष्कर्ष तयार होत नाही. या ठिकाणी कोणताच निष्कर्ष खरा ठरत नाही. काही का असू द्या ना, या दोघांच्या मध्ये काही का असू द्या, ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, ग्रेटर दॅन इज इक्वल टू, स्मॉलर दॅन इज इक्वल टू किंवा इज इक्वल टू काही असू द्या, तो निष्कर्ष खरा ठरत नाही. म्हणजे हा सुद्धा निष्कर्ष खरा ठरलेला नाही. अर्थातच काय, तर ना एक सत्य ना दोन सत्य, नायदर वन नॉर सेकंड इज ट्रू. बाय लँग्वेज म्हणजे मराठी असेल त्यासोबत उर्दू मीडियम असेल, मराठी सोबत इंग्लिश मीडियम असेल, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण दोन्ही लँग्वेजमध्ये आपला जो प्रॉब्लेम आहे तो टाकत असतो. आता या ठिकाणी सेकंड ऑप्शन राईट आहे. चौथा प्रश्न आपण घेऊया. आता हा चौथा प्रश्न पदावलीच्या संदर्भात आहे आणि पदावलीच्या संदर्भात आहे, मात्र तो आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा. कोणता आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक. अपूर्णांक तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी 1000 पेक्षा जास्त पदावलीचे प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचवता, तुम्हाला माहित आहे. आता मी काय केलं, मिक्सची सिरीज सुरू करून दिली. 5-5 क्वेश्चन्स बघा आणि एका रजिस्टरवर एका पेजवर फक्त 5 प्रश्न लिहून घ्या. फ्रंटला 5 बॅकला 5, फ्रंटला 5 बॅकला 5, एकच रजिस्टर करा, बघा तुम्हाला किती मार्क्स मिळते. तर आता या ठिकाणी काय करायचं, पूर्णांक युक्त अपूर्णांक काय म्हणतात ते माहिती तुम्हाला. हा जो हाफ आहे याला अपूर्णांक म्हणते, पण याच्यासमोर जर 2 लावले तर आपण अडीच म्हणतो की नाही. ह्या दोघांना काय म्हणायचं, तर पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणायचं, कारण हा 1/2 अपूर्णांक असतो आणि हा 2 अपूर्णांक असतो. या दोघांना मिक्सिंग पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणायचं. ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये शिकवायला जाणार ना, त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी थेरॉटिकली समजूनच येणार. आता यामध्ये काय करायचं की पहिले पूर्णांकाची बेरीज करायची, तोंडी केली तर चालते. 4 ने 1 काय झाले 5, 4 अधिक 1 हे काय झाले 5 झालं. त्याच्यानंतर हा प्लस टाकायचा आणि अशी रेष मारायची, कारण की हा प्लस खूप इम्पॉर्टंट आहे मित्रा. हा प्लस त्याच्यामध्ये काय करायचं, आता एवढं पहिले सॉल्व्ह करून घेऊ ना आपण, एवढं सॉल्व्ह करून घेऊ आहे की नाही, करून घेऊ आपण सॉल्व्ह. आता 3/12 आणि प्लस 3/4 याला दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करता येते. फक्त एवढाच भाग आपण सॉल्व्ह करतो. 4 ने किती 5 आणि 3/12 आणि 3/4. मित्रांनो तुम्हाला लसावी माहित आहे, या छेदाची लसावी काढायची. 4 व 12 ची लसावी. आता मला सांगा 4 आणि 12 ची लसावी कशी काढणार, तोंडी. एकाच संख्येने दुसऱ्या संख्येला जर भाग जात असेल, एकाच संख्येने दुसऱ्या संख्येला जर भाग जात असेल तर मोठी संख्या लसावी असते. 12 लसावी झाली ना, 12 लसावी. आता हे जे 12 लसावी आहे इथं बरोबर 12 लिहायची एका रेषेच्या खाली. मग ह्या 12 ने या 12 ला भाग द्यायचा, 4 ने सुद्धा भाग द्यायचा. तो भाग अशा पद्धतीने तुम्ही द्या, अशा पद्धतीने. 12 एक किती 12 आणि त्यानंतर 4 3 किती 12. आता हा 3 1 3 म्हणायचा, लिहून टाकला. प्लसचं चिन्ह असेल तर प्लस, वजाचं चिन्ह असेल तर वजा. आणि हा 3 3 किती 9. मित्रांनो यालाच जर इथं आपण प्लस केला तर 9 3 किती झाले 12. आता हे 12 आणि हे 12 कटले म्हणजे काय आला 1. हा 5 अधिक 1 काय झाले, आता 5 अधिक 1 बरोबर आले 6. म्हणजेच एवढा जो भाग आहे ते झाले 6. आता पुढे जाऊया आपण. आता काय करू, पुढे जाऊ आणि त्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो, हे 6 झाले, 6 वजा हा काय व्हॉट म्हणजे x बरोबर हे आहे 64 चे घनमूळ. 64 चे घनमूळ काय येतं, 4 आहे ते 4. इथं बी केअरफुल राहायचं. काय मुलं काय करतात, ह्या 3 कडे लक्षच नाही देत. 64 दिसलं की डायरेक्ट 8, त्याला वाटतं की स्क्वेअरच आहे, स्क्वेअर रूटच आहे. या ठिकाणी हे घनमूळ आहे. काय आहे हे घनमूळ.
घनमूळ म्हणजेच काय की या ठिकाणी याला आपण 4 मध्ये कन्वर्ट करणार, कारण की 4 × 16 16 × 64. हे काय झाले 6 + x = 4. आता या ठिकाणी बेसिक आहे, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला समजून सांगतो की बेसिक काय, व्हॉट इज द बेसिक. ज्या विद्यार्थ्याला बेसिक येणार नाही तो काहीच कामाचा नाही, कारण की त्याला मोठमोठे प्रॉब्लेम येणारच नाही. पूर्णच्या पूर्ण पेपर हा हार्ड नसतो, इझी पण नसतो. मोस्टली प्रश्न हे मॉडरेट लेवलचे असतात. काही प्रश्न इझी असतात आणि काही प्रश्न हे हार्ड असतात. म्हणून तुम्हाला सांगतो बेसिक महत्वाचं आहे. या ठिकाणी 4 इथे टाकला जातो आणि x बाहेर फेकला जातो, म्हणून x = 6 + 4 x = 2 होते आणि प्रॉपर आन्सर आपल्याला येते 2. यस, हा प्रश्न मी तुम्हाला समजून सांगितला म्हणून वेळ लागला आणि तुम्ही समजू शकता, कारण की तुमचं D.Ed B.Ed M.Ed भरपूर सारं सेट नेट वगैरे सगळं तुमचं कंप्लीट झालेलं आहे. तुमची ड्युटी पण 10-10 वर्षाची झालेली आहे कुठे कुठे कोणकोणत्या विद्यार्थी म्हणणारच नाही शिक्षकांची. सो तुम्हाला फक्त टेट क्रॅक करायची आहे. त्याच्यामध्ये पदावली असा चॅप्टर आहे की त्यामध्ये तुमचा माइंड फ्लेक्झिबलच राहते. आन्सर आहे 2. 5वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. मित्रांनो, ₹18,000 या रकमेवर 10% वार्षिक दराने 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज काढायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्न हा चक्रवाढ व्याजाचा आहे की सरळ व्याजाचा. त्याने स्पष्ट सांगितलं चक्रवाढ व्याज किती टक्के दराने, 10% दराने. 10% साठी पाठ करायचं 11/10. 10%ला काय म्हणायचं, डायरेक्ट 11/10 म्हणायचं. का बरं 11/10 असं जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये 100 ह्या 10 मध्ये काय करायचे, ह्या 10 मध्ये 100 ऍड करायचे, म्हणजे हे झाले 110 आणि डिवायडेड बाय हे टक्के म्हणजे 100 असते. हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, म्हणजे 11/10 झाले की नाही. म्हणून आपण डायरेक्टच पाठच ठेवा असं म्हटलं मी. 10% जर आले तर 11/10 किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी. मग 2 वर्षासाठी म्हटलं तर याला 2दा गुणाकार करायचा. 3 वर्षासाठी म्हटलं तर हेच 3दा गुणाकार करायचे. 2 वर्षासाठी म्हटलं तर आता आपण 11/10 घेतले. आता गुणीला काय करायचं, गुणिले हे करायचे रक्कम म्हणजे 18,000 झालं. आपल्याला आन्सर आलंच. फक्त 2 स्टेप्स या ठिकाणी लागणार. हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. मग काय झाला, 11 × 11 × 180. 11 × 11 म्हणजे किती, 121 गुणिले 180. आता काय करणार, हा शून्य इथं, 18 × 1 = 18, हा चावला 1, 18 × 2 = 36, एक किती 37, 37 3 आणि 18 × 1 = 18, 18 आणि 3 किती 21. 21,780 हे झाली परतफेड. परंतु कशासहित, चक्रवाढ व्याजासहित. ज्याच्याकडून तुम्ही रक्कम घेतली त्याला ती परत करताना एवढी रुपये रक्कम दिली. मात्र आपल्याला फक्त व्याज काढायचं आहे. किती व्याज दिलं, तर ही जी रक्कम आहे 18,000 याच्यातून शेवटी वजा करायची आणि आपल्याला प्रॉपर आन्सर निघते चक्रवाढ व्याज किती, तर 3,780 रुपये. हे झालं चक्रवाढ व्याज, म्हणजे त्याला कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हटलं जाते. कंपाऊंड इंटरेस्ट कळलं तुम्हाला. सो आन्सर आहे 3,780. सिलेबस वाईज तुमचा अख्खा सिलेबस कव्हर करून देणार. फक्त तुम्ही एक रजिस्टर करा, त्याच्या फ्रंट पेजला माझा हा व्हिडिओ पद्धतशीर लिहून घ्या. आता एक सांगतो, जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, कारण की ह्या उन्हाळ्याच्या कालखंडामध्ये मी बराचसा सिलेबस तुमच्याला कंप्लीट करून देत असतो. ही जी सिरीज आहे, हे सिरीज आणि 25 मार्कची टेस्ट सिरीज आणि 200 मार्कचा फुल लेंथचा पेपर, ह्या 3 गोष्टी मी तुमच्यासाठी अविरत घेणार आहोत. इथेच थांबतो. जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.